तेजल, तू अत्यंत महत्त्वाचं सगळं सांगितलं की कशा पद्धतीने इथं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, थांबवण्याचा प्रयत्न झाला। खरं तर एक सर्वसामान्य भारतीय म्हणून एक प्रश्न आहे की जितकी काळजी संसदेवर हा मोर्चा धडकू नये त्यासाठी घेतली गेली, जसं तू म्हणाली, नळकांड्या फोडल्या गेल्या, अश्रुधुराच्या लाठ्या-काठ्या चालवल्या गेल्या, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, CISF असेल, सगळं दल जे ते इथं तैनात केलं गेलं, ड्रोन कॅमेरे फिरवण्यात आले, घाबरवण्याचे प्रयत्न झाले, सगळं झालं। इतकी काळजी जर कधी एका दिवसात घेतली गेली, एका दिवसासाठी घेतली गेली, तर 20 दिवस ज्या वेळेस हे आंदोलक सरकारकडे आमरण उपोषण करून मागणी करत होते, त्यावेळेस मात्र सरकारचं कुठलं शिष्टमंडळ, सरकारचा कुठला प्रतिनिधी इथं का जाऊ शकला नाही। अगदी हाकेचं अंतर आहे, 2 ते 3 मिनिटं लागतील संसदेतून जंतर मंतरवर पोहोचण्यासाठी। ही परिस्थिती चिघळवण्यामागे नेमकं कारण काय होतं? ही परिस्थिती जी आज तुम्ही बघताय, ही जी तोडफोड झालेली बघताय, ही जी दृश्य तुम्ही बघताय, हे सगळं घडवण्यामागे नेमकं कारण काय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। CJP या आंदोलनामध्ये, या CJPच्या आंदोलनामध्ये काय नेमक्या प्रमुख मागण्या होत्या, त्या मागण्यांचा जर कधी विचार सरासर केला असता तर मात्र त्या लोकांशी बोलणं, आंदोलकांशी संवाद साधणं इतकं साधं काम, इतकी छोटीशी गोष्ट सरकार म्हणून का करता आली नाही, प्रशासन म्हणून का करता आली नाही, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिघळवू द्यायची आणि मग मात्र लाठ्या-काठ्या मारायच्या, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायच्या, बॅरिकेटिंग्स करायची, पोलिसांच्या बदल्या करायच्या, अख्खं फोर्स तिथे आणायची। या सगळ्या मागे नेमकं काय गणित होतं, हा सवाल आहे। आज हे दृश्य जे आपण पाहताय, आज भारतभरात ही दृश्य दिसतायत, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की संसद समोर आहे आणि संसदेच्या बाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याची वेळ आलेली आहे। याआधी 2014 पासून ते आत्तापर्यंत मंत्र्यांनी राजीनामे दिले नाही का? तर दिले। MJ अकबर यांच्यावर मीटू मध्ये जे आरोप झाले त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर कोणत्या मंत्र्यांनी राजीनामे दिले नाहीत का? तर जे मंत्रिमंडळाचं फेरबदल झालं त्यामध्ये अनेक मंत्र्यांची गच्छंती झाली, तर काही मंत्र्यांना नव्यानं संधी मिळाली। मग धर्मेंद्र प्रधान यांना जर कधी 2024ला शिक्षण मंत्री म्हणून पद दिलेलं आहे, त्यामध्ये जर कधी ढिसाळ कारभार असेल, 20 विद्यार्थी आत्महत्या करत असतील, त्यांचं कुटुंबीय जर कधी आज आपल्या मुलाला गमावून या मोर्चात सहभागी होत असेल, तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी अडचण काय होती?